जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्र्यांचा मराठा द्वेष उघड होईल असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। तर जरांगे पाटलांनी सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट घेईन असं पालकमंत्री पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषण सुरू केलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची आग्रही मागणी आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात जरांगे पाटलांनी उपोषण करत त्यांची मागणी जोरकसपणे मांडलेली होती। त्यामुळे 27 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आला होता। मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयरीची अंमलबजावणीची मागणी जरांगे पाटलांनी सोडलेली नाही। मात्र त्यानंतर आलेल्या लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता। आता राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलंय। मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागतायत, सूड भावनेनं वागतायत। देवेंद्र फडणवीस एवढी सुडाच्या भावनेनं, आकाशाच्या भावनेनं, द्वेषाच्या भावनेनं का वागतायत? का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचेत या भावनेतून का वागतायत, का वागत नाहीत, हे क्लिअर होणार आहे। आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे, मग त्यांना का बोलू नये। मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत किती वेळा आंदोलनं केली आहेत ते आता पाहूया। 24 सप्टेंबर 2023 रोजी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती। जरांगेंनी दिलेली पहिली डेडलाईन 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपली। त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। परिणामी मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर 2023 ची नवी डेडलाईन दिली। त्यानंतर जरांगे पाटलांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईकडे कूच केली होती। परिणामी 27 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आला। मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयरीसाठी जरांगे आग्रही होते। त्यामुळे 2024च्या जून महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा उपोषण करण्यात आलं। राज्य सरकारनं 1 महिन्याची मुदत मागून घेतली होती। मात्र आरक्षणाबाबत काहीही घडलं नाही। त्यामुळे 20 जुलै 2024 पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करण्यात आली। 24 जुलै 2024 रोजी उपोषण मागे घेतलं गेलं। ऑगस्ट 2024 पर्यंत सरकारला डेडलाईन दिली गेली। त्यानंतर 17 सप्टेंबर 2024 पासून 6व्यांदा उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती। आता 25 जानेवारी 2025 पासून 7व्यांदा या उपोषणाला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून सुद्धा सरकारवरती हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराडला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांकडून षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। संतोष देशमुखांचे आरोपी सुटले तर सोडणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय। तुमचेच असणारे कंपाऊंडरच्या नावाखाली, डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं। जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन, मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तुमच्या जिंदगीची हो, आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार। जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच राज्य सरकारकडूनही त्यांची भेट घेण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे। कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते। ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करत आहेत। आता यावेळेला तरी त्यांची मागणी राज्य सरकारकडून मान्य होईल का हे आता लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।